नमस्कार. शिक्षक व्हायचे याच भरतीमध्ये तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. पोर्टल भरती मोठ्या पदांची होते आणि 36 जिल्ह्यातले 36 रिपोर्ट्स युनिटी फाउंडेशन टीम जो पाठपुरावा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवतात. सर्वात मोठा विभाग तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, म्हणजे अर्थात त्याला मराठवाडा याच्या अगोदर म्हटलं जायचं. आणि त्याच्या अंतर्गत येणारे 8 जिल्हे याची आकडेवारी पोर्टलवरती किती अपलोड झालेले आहेत थेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता. जर तुम्ही यातल्या जिल्ह्यातून माहिती घेऊ इच्छिता किंवा व्हिडिओ पाहता तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा, कारण तुमचा जो प्रवास आहे शिक्षक होण्याचा तो थेट आमच्या सोबत सुरू झालेला आहे. आणि अर्थातच अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. तुम्ही जर हा जिल्हा सोडून बाकीच्या विभागातली माहिती हवी असेल तर याच व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. 36 जिल्हा 36 रिपोर्ट विभागावाईज तुमच्या जिल्ह्यातली माहिती तुमच्यापर्यंत थेट पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. लवकरच प्राधान्यक्रम सुरू होतील आणि या आकडेवारीचा तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करताना फायदा होणार आहे. विथ इंटरव्ह्यू राऊंड 50 फक्त द्यायचे आहेत, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड द्यायचे ते 100 द्यायचे. त्या 150 मध्येच आपला कार्यक्रम होणार आहे. परंतु योग्य दिशा योग्य निवड असेल तर शिक्षक होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. चला तर मित्रांनो थेट मुद्द्याला सुरुवात करूया. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि सध्या आपण जी माहिती पाहतोय ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याच्या अंतर्गत जो आपण आता जो जिल्हा पाहतोय जो सर्वात मोठा आहे, मी याच्या अगोदर पण तुमच्यापर्यंत हेच सांगितलं होतं की इथं सर्वात जास्त पदं अपलोड झालेली आहेत आणि मोठा जिल्हा सुद्धा आहे. परंतु अतिरिक्त प्रमाण असल्यामुळे जे 2022च्या शिक्षक भरतीमध्ये ज्या जिल्ह्याने जागा अपलोड केल्या होत्या ते येऊ शकल्या नाहीत, हे सुद्धा तितकं दुर्दैव आहे. बरं, ही फक्त आणि फक्त आकडेवारी जिल्हा परिषदांची आहे. हे सोडून नपा मनपा हे अजून याच्यामध्ये ॲडिशन नाहीये. खाजगी संस्थांची आकडेवारी याच्यामध्ये नाही, परंतु तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नक्की देणार आहोत. सो स्टे कनेक्टेड. तुमच्या जे लोकांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना शिक्षक व्हायचं ते सुद्धा याच भरतीमध्ये. मित्रांनो पहिल्यांदाच आपण जे काही हे जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातला पहिलाच जो जिल्हा आहे रिक्त पदे पोर्टलवरती तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच जणांनी मी ॲडव्होकेट प्राध्यापक आलुषा मला स्वतःला ट्रोल केलं होतं की संभाजीनगर मधून पदच नाही, तरी पण मॅडम तुम्ही सांगताय. परंतु याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं झेडपी जागा देणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधून 150 पद अपलोड झालेली आहेत. वास्तविक पाहता 189 पद अपलोड झालेली आहेत. परंतु त्याच्या अंतर्गत अजूनही उमेदवारांमध्ये साशंकता आहे की ही पदं खरंच अपलोड झालेली आहेत का. याच्या अगोदर माहिती दिली होती 150 पदं आणि आता अपडेटेड आकडेवारी आहे 189 पदं पोर्टलवरून अपलोड झालेली आहेत. त्याच्या अंतर्गत सायन्स मॅथची फक्त ही पदं आहेत. जरी इथं अगदीच पदभरती होणं शक्य नव्हतं परंतु त्यांची पदभरती झालेली आहे. तुम्ही सकारात्मक असाल, तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल याच भरतीमध्ये कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तसं मेन्शन करा. कारण शेवटी काय आहे की अगदी सगळे म्हणत होते की 0 पद येणार, तेव्हा सुद्धा आपण म्हणत होतो की पदभरती मोठ्या पदांची होणार आहे, ती झालेली तुम्ही पाहताय. असाच तुमचा विश्वास आशीर्वाद आमच्या सोबत आहे, म्हणूनच ते शक्य होत आहे. याच्या अंतर्गत जो दुसरा जिल्हा आहे तो आहे बीड जिल्हा. बीड जिल्हा अंतर्गत सुद्धा अशीच परिस्थिती आहे. सायन्स मॅथ्सची जी पदं आहेत ते 189 अपलोड झालेली आहेत. जसं मी तुम्हाला संभाजीनगर बद्दल सांगितलेलं आहे, संभाजीनगर बद्दल जे काही तुम्हाला आता सांगितलं आहे छत्रपती संभाजीनगर त्याच्या अंतर्गत 150 पदं येऊ शकतात आणि बीड जिल्ह्यामध्ये मात्र 189 पदं ऑफिशियली अपलोड झालेली आहेत आणि ती सर्वच्या सर्व पोर्टल भरतीमधून सायन्स मॅथचीच भरली जाणार आहेत. इथं सुद्धा अशीच परिस्थिती आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. जर तुम्ही या रिलेटेड जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताना तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहायला विसरू नका. त्याच्यासोबतच आहे धाराशिव. आता धाराशिव जिल्ह्यातून पोर्टलवरती किती जागा अपलोड झाल्या याच्या संदर्भात कुणापर्यंत माहिती नव्हती, ती थेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. 252 जागा अपलोड झालेल्या आहेत पोर्टलवरती. 1 ते 8च्या आहेत आणि हा जो जिल्हा आहे बऱ्यापैकी मराठी माध्यमाच्या जास्त शाळा आहेत. त्याच्या अंतर्गत जी जास्त पदं आहेत ती 1 ते 5ची जास्त आहेत. त्यामुळे ज्यांचं डीएड झालेलं आहे त्यांना शिक्षक भरतीमध्ये सुवर्ण संधी आहे. याच भरतीमध्ये ज्यांना शिक्षक व्हायचंय परंतु जिथे मनपा नपा आहे तिथं मात्र इंग्रजी माध्यमातून ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे 10वी झाले तिथं त्यांना संधी आहे. परंतु इथं मात्र मराठी माध्यमाला प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे मी मराठी, जर तुम्ही मराठी माध्यमातून जर शिक्षण झालं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसंही मेन्शन करा, कारण तुमच्यासाठीच ही भरती होते. न्याय प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. बरं, याच्यासोबतच जो दुसरा जिल्हा आहे
तो आहे लातूर. लातूर जेडपीतून तुम्ही पाहिलेलं असेल जवळपास 250च्या जागेवरती पोर्टलवरती जागा अपलोड होणार होत्या, परंतु त्या होऊ शकल्या नाहीत. 257 जागा, कारण यांची बिंदू नामावली अतिरिक्त समायोजन वेळेत होऊ शकलं नाही, त्यामुळे या पहिल्या टप्प्यामध्ये ही जागा येणार नाहीत. परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये पोर्टलवरती 2 टप्प्यामध्ये होते. तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म पाहिलाय का? तुम्ही पूर्णतः डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत, पाहिलंय का? नसेल तर तुम्ही प्ले स्टोर A+गुरु ॲप डाउनलोड करा किंवा www.aplusguru.com ला व्हिजिट करा. आजच तुम्ही तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत एकदा चेक करून घ्या, कारण मित्रमैत्रिणी सध्या तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये फेज 1 लिहिलेला आहे, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये भरती होत असताना या जागा येतील, त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. याच्या अंतर्गत जरी हा मोठा जिल्हा असला तरी जागेचा तुटवडा आहे. म्हणजे पाऊस जरी जाहिरातींचा पोर्टलवरती पडत असेल तरी सुद्धा या जिल्ह्यातून मात्र दुष्काळ जो पहिल्यापासूनच जो आपण इथं अनुभवत आहोत जॉग्राफी लोकेशननुसार, तसंच तिथं सुद्धा असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बरं, याच्यासोबत नांदेड जिल्ह्याची काय परिस्थिती आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जागा आलेल्या नाहीयेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा येणार नाहीत. काही जिल्ह्यांचं असं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊ शकतात, परंतु इथं मात्र अतिरिक्त असल्यामुळे इथून पोर्टलवरती जागा अपलोड होणं इम्पॉसिबल आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहूयात, जर रिटायरमेंट पदोन्नती केंद्र प्रमुखांची ज्यांची पदोन्नती ज्यांची झालेली आहे ती सर्व पदं येतात आहे, परंतु ज्यांची नाही झालेली त्यांची मात्र दुसऱ्या टप्प्यापर्यंत झाली तर त्यांची पदं सुद्धा पोर्टलवरती या जिल्ह्यातून आलेली तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर हिंगोलीची काय परिस्थिती आहे? हिंगोलीमधून आपल्या शिवनेरीच्या माध्यमातून आलेला जो आपल्याकडे आलेली माहिती आहे त्याच्या अंतर्गत 79 पदं अपलोड झालेली आहेत. 1 ते 8ची पदं आहेत, लक्षात घ्या. याच्या अंतर्गत जी पदं अपलोड झालेली आहेत त्या पाहूयात आता याच्यामध्ये कोणाला संधी मिळते. परंतु कमी पदं भूतो न भविष्यती अशी भरती होत असताना या मराठवाड्यामध्ये दुष्काळाचा जास्त प्रभाव पोर्टल भरतीमध्ये सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 79 पदं अपलोड झाले. जसं मगाशी सांगितलं होतं की मोठा जिल्हा आहे, मोठी पदभरती होणं अपेक्षित आहे, परंतु तसं असताना दिसत नाही. लेट पण थेट आपण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. बरं, याच्या अंतर्गत जो दुसरा जिल्हा आहे तो आहे परभणी. परभणीमध्ये सुद्धा अशीच कंडिशन आहे, अतिरिक्त आहेत, त्यामुळे पोर्टल भरतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 1 ते 8च्या जागा अपलोड झालेल्या नाहीत, परंतु इथे ज्या संस्थांच्या जागा आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या पोर्टलवरती आलेल्या आहेत, अप्रूव्ड सुद्धा झालेल्या आहेत. त्याची आकडेवारी सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये याच चॅनलवरती याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्या अंतर्गत सध्या तुम्ही पाहताय हा मोठा जरी जिल्हा असला तरी आता इकडच्या विभागातून जर तुम्ही व्हिडिओ पाहताय तर तुमच्यासाठी प्राधान्यक्रम देत असताना तुमचा जिल्हा निवडणं म्हणजे धोक्याची घंटा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम असताना तुमचा निवडत असताना तुमचा जिल्हा सोडून बाकीच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या मेरिटनुसार कुठे देऊ शकतो याची योग्य तुम्ही जर दिशा निवडली. सोबतच मनपा नपा यांच्या जागा आहेत बरं का. सध्या जरी या जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या जागा नसल्या तरी बाकीच्या जागा आहेत, त्यामुळे त्या पोर्टलवरती येणार आहेत. जर विथ इंटरव्ह्यूसाठी येणार असाल किंवा बऱ्याच संस्था आहेत त्या विदाऊटला सुद्धा येतात आहे, ते सुद्धा तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता आणि त्यासाठी तुमचा मार्ग आहे तो सुखकर होणार आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. संभाजीनगर विभागातून जे 8 जिल्हे आपण पाहिलेले आहेत त्याच्यातून तुम्हाला कोणताही पवित्र पोर्टल संदर्भात प्राधान्यक्रम देत असताना जर गायडन्स हवा असेल तर आम्ही A+गुरु मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत थेट वैयक्तिक गायडन्स देणार आहोत. कारण मित्रमैत्रिणी, शिक्षक भरतीची वाट तुम्ही जास्त वर्षापासून पाहताय आणि ही संधी आलेली ते जर गमवायची नसेल तर योग्य दिशा निवडायला काहीच हरकत नाहीये. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि स्टे कनेक्टेड.